नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकऱ्यांचा आसूडमध्ये महात्मा फुलेंनी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या व्यथा, त्याला नाडणारी व्यवस्था आणि त्यांचं होणारं शोषण याचं चित्रण केलं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याच कष्टकरी वर्गाला शिकण्याचा, संघटित होण्याचा आणि संघर्ष करण्याचा महत्त्वाचा धडा दिला. इतकंच नाही तर सगळ्यात पहिल्यांदा शेतीचं अर्थशास्त्र आणि त्याचं गणितही सांगितलं. अर्थात ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शरद जोशी या योद्ध्यानं केलं. पहिल्यांदा शेतकऱ्याला त्याच्या हक्काची, त्याच्या कष्टाची, त्याच्या घामाची किंमत कशी मोजायची हे शिकवलं. कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो या दुष्यंत कुमार यांच्या ओळी अंमलात आणल्या. शेतकरी लढायला शिकला, घामाचं दाम मागायला शिकला. शेतकऱ्यांचे नेते झाले, नेत्यांचे आमदार खासदार झाले, पण शेतकऱ्यांचं लढणं काही संपलं नाही. यावेळी पुन्हा एकदा संप झाला, भाजी दूत रस्त्यावर आलं, पुणतांब्याची पहिली समिती क्लीन बोल्ड झाली आणि आता पुन्हा एकदा शेतकरी नेते, खरं तर शरद जोशींचे सगळे शिष्य एक सुरात बोलू लागले. असं वाटत असताना सरगममधून जसे काही सूर निसटावेत तसे आवाज येऊ लागले. एक वाक्य त्याला छेद जातोय की काय असा संशय येऊ लागला किंवा असं वाटू लागलं, कारण गिरधर पाटील, अनिल घनवट आणि बुधाजीरावांनी वेगळा सूर अडवलाय. त्यामुळेच शेतकरी नेत्यांमध्ये एकवाक्यता का होत नाही हा विषय. आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, गिरधर पाटील आहेत आपल्यासोबत, बच्चू कडू आहेत आमदार आहेत, प्रहार संघटनेचे अनिल घनवट आहेत, शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले आहेत, समन्वयक आहेत सुकाणू समितीचे नव्या रघुनाथदादा पाटील आहेत, शेतकरी नेते आहेत, आणि पाशा पटेल भाजपचे आमदार आपल्यासोबत असणार आहेत. सुरुवातीला रघुनाथदादा, आजची बैठक झाली आणि तिथं पण फार मोठा गोंधळ आणि अशा बातम्या आल्या की तिथे एक वाक्यता नाहीये. राजू शेट्टींनी जी घोषणा केली की 15 सदस्य तिथं जाणार चर्चेला उद्या मंत्री गटाच्या, आणि त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेतात. नेमकं काय घडलं आजच्या चर्चेमध्ये? थोडा मला उशीर झाला, ही गोष्ट खरी आहे, ट्रॅफिकच एवढी आहे. परंतु जे काही चर्चा झाल्या त्याच्यामध्ये जुन्या गोष्टी, आणि 3 एप्रिललाच जो काही मागणी होती पुणतांब्याच्या जनरल सभेतली, आणि तीच आजही कायम आहे. याच्यामध्ये काही मागण्यांच्या मध्ये फरक झाला आणि म्हणून वाद झाला असं काही नाही आहे. मग तुमचा वाद तो नेतृत्वाचा सुद्धा नव्हता. वाद एवढाच होता की किती लोकांनी उद्या मंत्रिमंडळाला भेटायला जायचं. जे काही उपस्थिती होती ती 30-35 लोकांची दिसत होती आणि सगळ्यांनी नावं दिली होती, मोठ्या उत्साहाने ते आले होते. त्याच्यामध्ये काही काटछाट करून 5-7 लोक जावी अशी एक भूमिका होती, आणि माझी भूमिका त्याच्यातली, सगळे आलेत आता इथपर्यंत, तर तिथं बैठकीपर्यंत त्यांना घेऊन जाऊ आणि सगळ्यांनीच तिथं मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हजर सगळ्यांना करावं किंवा परवानगी आपण देऊ सगळ्यांना भेटायला, एवढाच वाद होता. आणि याच्यात काही फार मोठा वाद नव्हता. तसं असेल नाही, आता त्यांनी म्हणजे सांगितलं की दादा तुम्हीच निर्णय घ्या, आणि उद्या सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. ते सगळेजण आम्ही मंत्रिमंडळाची समजूत काढू, किंवा 5-25 लोक अधिक आले तर काही तिथं गोंधळ करायला आम्ही आलेलो नाही. आम्ही बोलणारे ठराविक लोकच तिथं बोलणार आहोत, आणि त्याच्यामध्ये बोलण्याचा विषय महत्वाचे, ज्यांचे अभ्यास आहे तेच बोलतील. राजू शेट्टीजी, तुम्हाला जे रघुनाथदादा म्हणतात ते मान्य, म्हणजे रघुनाथदादा जो निर्णय घेतील की 35 जण घेऊन जायचे तर चालतील, काय हरकत नाही. रघुनाथदादा नेतृत्वात, त्यांच्या नेतृत्वात जर मंत्रिगटाची चर्चा झाली तर? अच्छा, प्रश्न नेतृत्वाचा नव्हताच. पत्रकार परिषदेच्या दरम्यान जयंत पाटील असं म्हणाले की उद्या शासनाबरोबर चर्चा करायला किती लोकांना पाठवायचं ते राजू शेट्टी निर्णय घेतील. दादा म्हटले की जास्त जायला पाहिजे, म्हटलं की रघुनाथ पाटील निर्णय घेतील. आणि त्या पद्धतीनं शेवटी शेतकऱ्याचा 7-12 कोरा आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतीमालाला हमी भाव, हे मुद्दे महत्वाचे आहेत. ते कुणाच्या नेतृत्वाखाली जायचं, किती लोकांनी जायचं, काय जायचं, हे काय लग्नाला चाललेलं नाही, काही नाही. बरोबर, जायचं आहे ते न्याय मागायला जायचं आहे, आणि तिथं जाऊन सरकारच्या मानगुटीवर बसून कबूल करून घेऊन यायचं आहे. ते काही एका बैठकीत होईल असंही नाही आहे. बरोबर, त्यामुळे मी सांगितलं मग ठीक आहे, रघुनाथ पाटील ठरवतील किती लोकांनी जायचं, ते काय त्यात काय कशाला विनाकारण नको त्या गोष्टीमध्ये वाद घालत बसायचं असं म्हटलं. ठीक आहे. म्हणजे आता वाद संपलेला आहे, 35 जणांनी जायचं ठरलंय. दादा, जे काही तिथं आता गेल्यानंतर समजा मंत्रिमंडळाकडे आम्ही परवानगी मागू, काही 5,000 लोक कमी करा, जास्त करा झालं तर आम्ही मंत्र्यांना विनंती करू, एवढ्या लांबून आलेत लोक, बाबा तुम्ही सगळ्यांना परवानगी द्या, ते देतील असं मला वाटतं. अच्छा, पण नवलेजी तुम्ही पण त्या बैठकीमध्ये होतात आणि असं काहीतरी तिथं झालं, म्हणजे अशा माध्यमांमध्ये बातम्या, मुद्दाम हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण की आज या स्क्रीनवरती सगळे शेतकऱ्यांचे नेते आहेत, म्हणजे सगळा महाराष्ट्र बघतोय. कधी काळी म्हणजे शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेले शरद जोशी ज्याला एक आवाज द्यायचे, त्याला हे सगळे त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्यासाठी लढायला तयार असायचे. आज सगळे एकत्र आहेत, म्हणून हा प्रश्न विचारतो. तिथं प्रतिभा शिंदे होत्या आणि अशा माध्यमांमध्ये बातम्या आल्या की त्यांना बोलू दिलं नाही किंवा त्यांना रडू कोसळलं, त्यामुळे तर त्याच्यामध्ये काही तथ्य वगैरे आहे, म्हणजे मुद्दाम विचारला हा प्रश्न मी तुम्हाला. नाही, बिलकुल नाही. उलट
खूप छान चर्चा झाली आणि मी माध्यमांना विनंती करेल की त्या संबंध दिवसभरामध्ये मुख्य चर्चा कशावर झाली तर शेतकऱ्यांच्या मागण्या काय असल्या पाहिजेत, कोणत्या मागण्या केल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या लढ्याचं सरळ प्रतिबिंब त्या मागण्यांमध्ये उतरेल यासाठी 35 पॉइंट्सचा एक ड्राफ्ट हा सादर करण्यात आला. एका एका वाक्यावर एका एका शब्दावर चर्चा झाली. हे कमी करा, हे जादा करा, सगळ्या अनुभवी नेत्यांनी त्याच्यामध्ये भर टाकून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या खऱ्या अर्थानं त्या ड्राफ्ट मध्ये उतरतील यासाठी सखोल चर्चा झाली. आणि त्यामुळे किरकोळ ज्या काही बाबी आहेत मला असं वाटतं की त्या बिलकुल चर्चा करण्यासारख्या नाहीयेत. खूप छान चर्चा झाली आणि एक सुंदर ड्राफ्ट बनवून सगळे नेते मिळून आपण सामोरे जातो आहोत उद्याच्या चर्चेसाठी. नक्कीच. पण तिथं तुम्हाला या स्क्रीनवरती म्हणजे अनिल घनवट पण दिसत आहेत आणि गिरीधर पाटील पण दिसत आहेत. तर तुम्ही म्हणजे तुमच्या या सगळ्या सुकाणू समितीमध्ये जे असायला हवे होते किंवा जे तिथं तुमच्यासोबत आज असायला हवे होते, परवा दिवशी तर नाशिकमध्ये हे सगळे लोक तुमच्यासोबत होते, ते आज का नाहीये तुमच्यासोबत, काय वाटतं? अनिलजी माझे मित्र आहेत आणि गिरीधर पाटील एक प्रकारे गुरु आपण म्हणू अशा पद्धतीचे आमचे संबंध आहेत. ते दोघेही आमच्या बरोबर असतील असा माझा विश्वास आहे. त्यांच्याबद्दल गिरीधर पाटलांना असं वाटत होतं की बाबा ही बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांबरोबर आहे. आम्ही त्यांना सांगत होतो की ही बैठक मुख्यमंत्र्यांबरोबर नाही, आपण सगळे दिवसभर एकत्र बसू, मागण्यांच्या बद्दल फाईन ट्युनिंग करू, तुमच्या सगळ्यांच्या सूचना घेऊ, एक ड्राफ्ट सादर होईल आणि एकमत आपण करू. अनिलजींना पण मी तेच सांगत होतो की आपण एकत्र बसणार आहोत. तुम्ही समन्वय का, तुम्ही त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांचा रिप्लाय काय होता, तुम्ही लक्षात नाही घेतलं? तो खरं तर अनिलजींबरोबर तर खूप वेळा चर्चा झालेली आहे, गिरीधर पाटलांबरोबर चर्चा झालेली आहे आणि हे सगळेच म्हणजे ते दोघं आहेत आणि आता स्क्रीनवर दिसणारे सगळे मान्यवर यांनी संबंध हयात शेतकऱ्यांसाठी घातलेले. त्यामुळे आम्हाला हे सगळे हवे आहेत, त्यांची मतं हवी आहेत आणि सगळ्यांचं एक वाक्य तर होणार नाही, 100% मतं एकत्र जुळणार नाहीत, पण अधिकाधिक मतं जुळवून एक किमान मिनिमम म्हणजे किमान समान कार्यक्रम जो आहे तो तयार करण्याचा आमचा प्रयत्न. एका दिवसात तो होणार नाही हेही आम्हाला माहिती. का नाही येत आज ते तुमच्यासोबत असं वाटतं? का नाही येत ते आले नाहीत. मला फार वाईट खरं तर वाटलं. त्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे, सर्वांनी यावं आणि मतभेद असतील ते आपण चर्चा करू. ठीक आहे. आणि त्यातून किमान समान कार्यक्रम आणि लढाईची दिशा आपण गिरीधर पाटलांना विचारू. गिरीधर पाटीलजी, काय आक्षेप आहेत तुमचे? शेतकरी नेते पहिल्यांदा सगळे शेतकऱ्यांसाठी लढायला तुम्ही सगळे एका व्यासपीठावर परवा होतात. महाराष्ट्राला खूप बरं वाटलं होतं खरं तर की सगळे नेते एका सुरात बोलू लागलेत. नेमकं काय झालं? नेमका आक्षेप काय? अजूनही त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाहीये. कारण या सगळ्या आंदोलक शेतकऱ्यांना मी परत सांगू इच्छितो की मी या आंदोलनातून बाहेर पडलेला नाहीये. चर्चेसाठी सुद्धा माझा नकार नव्हता. पण ज्या पद्धतीने सुकाणू समितीमध्ये एक ठराव पास झाला होता की जोपर्यंत सरकार आंदोलक शेतकऱ्यांवरती झालेले केसेस, त्यांच्यावरती मारहाण, त्यांच्या जखमा याच्या बाबतीत काही निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सुकाणू समिती किंवा आंदोलन सरकारशी बोलणी करणार नाही असं ठरलेलं असताना सुद्धा मुंबईची बैठक आज ठेवली. त्या बैठकीला सुद्धा मी आज जाणार होतो. मी असं विचारलं की जर तुमच्या बैठकीमध्ये आज ठरणार असेल की आपण उद्या मंत्री गटाच्या बैठकीला आपण भेटणार आहोत की नाही हे ठरणार आहे का? नाही म्हणे ते आमचं अगोदरच ठरलेलं आहे. कोणी ठरवलं हे? मंत्री गटाच्या याला भेटायचंच हा जो सगळा भाग होता तर हा मला वाटतं हा त्यांनी एकतर्फी ठरवलेला होता. त्याच्यामध्ये सुकाणू समितीच्या लोकांचं मत नव्हतं. खरं म्हणजे हा ठराव झालेला असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून आणि आंदोलनाची तातडी एवढी नव्हती की तुम्ही ताबडतोब सरकारला भेटलंच पाहिजे, कारण त्याची परिस्थिती नव्हती. कारण मागण्यांच्या बाबतीमध्ये जे आता डॉक्टर नवले ज्या ड्राफ्ट बद्दल बोलतायत त्या ड्राफ्टची अजून रघुनाथ दादांना माहिती नाही. कारण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दादांनी सांगितलं की पुनटाम्याच्या ज्या मागण्या आहेत अत्यंत प्राथमिक स्वरूपातल्या आणि अभ्यास नसलेल्या मागण्या ज्या आहेत त्याच आपण आंदोलनामध्ये आज ठेवतोय. म्हणजे आताच्या आता तुम्हाला जो विरोधाभास दिसतोय निमंत्रक आणि एक सुकाणू समितीचे नेते या दोघांमध्ये जो काही समन्वय नसल्याचं आपल्याला दिसतंय तो समन्वय आज या सगळ्या मुंबईतल्या बैठकीत पण दिसून आला आणि सगळ्या सुकाणू समितीच्या सदस्यांच्या मनातली खतखत बाहेर पडली. अच्छा अच्छा. गिरीधर पाटील जी कोण आहे, कोणी केलं हे असं तुम्हाला वाटतंय? तुमचा नेमका आक्षेप कोणावर आहे? पाटील बाहेर पडले
माझा कोणावरतीही वैयक्तिक आक्षेप नाहीये, पण घटनांना वळण देण्याचं जे आपली एक क्षमता असते, कुवत असते, एक आकलन असतं, ते नसल्यामुळे हे आंदोलन भरकटत चाललंय असा माझा स्पष्ट आरोप आहे. गंभीर आरोप आहे रघुनाथदादा. आंदोलन भरकटत चाललंय, कारण तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहात या सगळ्या लोकांमध्ये. तुम्ही परवाही म्हणालात, खरंच आंदोलन भरकटत चाललंय. जर असं ठरलं होतं का की शेतकऱ्यांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घेतल्याशिवाय आपण चर्चेला जायचं नाही, जसं ठरलं होतं, तर मग आज ही बैठक घेऊन चर्चा जायचं का ठरलं दादा? हे पहा, चर्चेमध्ये ज्या गोष्टी आल्या आणि 8 तारखेला तूप साखरे या ठिकाणी जवळजवळ 3-1 हजाराच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या चर्चा झाल्या. आता हा अनिलने या आमच्या नवले साहेबांनी जो ड्राफ्ट दाखवला त्यावेळेलाही या मागण्या वाचून दाखवलेल्या होत्या. त्यावेळेला स्वतः गिरीधर होते, अनिल कनवट होते, बाकीचे जे आज चित्रात दिसतात ते सगळेजण होते. आणि माझं नाव पहिल्यांदा घेतलं. मी पहिल्यांदा या ठरावाच्या समर्थनार्थ भाषण केलं आणि दीर्घ भाषण केलं, कारण मला वेळ पहिलाच मी असल्यामुळे भरपूर होता. आणि याच्यामध्ये संपूर्ण ही भूमिका कशी योग्य आहे हे सर्व लोकांनी मान्य केलं. याच्यामध्ये आता गिरीधर पाटलांना त्यावेळेला भाषण करायचं होतं का नव्हतं का, त्यांना संधी मिळाली नाही. वक्ते तर भरपूर होते, त्याच्यामध्ये सर्वांना बोलता आलं नाही. भूमिकेबद्दल मी बोलत नाही, भूमिकेबद्दल बोलत नाही, मी ड्राफ्ट बद्दल बोलते. मला बोलू द्या, मला बोलू द्या. जो ड्राफ्ट आजच्या बैठकीत तयार झालेला आहे, नाही पण तुम्ही मागण्या जे या म्हणताय ना, ठरावाबाबत बोलतोय, ठरावाबाबत माझा काही ऑब्जेक्शन नाहीये. मग ऑब्जेक्शन आंदोलन कसं जावं त्याच्या 12-13चा जो कार्यक्रम जाहीर झाला त्याचा ठराव तुम्ही ऐकून घ्या. 8 तारखेला काही सांगू नका. जो ठराव झाला होता, आणि ऐका नाशिकच्या बैठकीमध्ये जो डॉक्टर नवलेंनी वाचून दाखवला तो ठराव होता की आपल्याला 13 आणि 14 तारखेला काय करायचंय, त्याला आमची मान्यता आहे. पण मागण्यांच्या बाबतीमध्ये जो आजच्या बैठकीमध्ये तयार झालेला 3 पानांचा जो ड्राफ्ट आहे तो तुम्हाला माहित नाहीये, आणि त्या मागण्या आणि तुम्ही परत आज सांगताय पुणतांब्याच्या आंदोलनातील ज्या मागण्या त्या मागण्या घेऊन आंदोलन पुढे जाणार आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होते. ठीक आहे. आपण गिरीधर पाटील एकदा उत्तर घेऊयात आपण दादांचं. तुम्ही बोलणं होऊ द्या पूर्ण. की ह्या ज्या मागण्या आहेत यामध्ये स्वामीनाथन आहे, तुम्हाला मान्य असो नसो, पण इथं जे बसलेले सगळे लोक आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ झालं पाहिजे ही पहिली भूमिका आहे. आणि पहिल्यांदा हा आहे, आणि नंतर स्वामीनाथन म्हणजे उत्पादन खर्च अधिक 50% नफा. आणि त्याच्यानंतरच्या मग काही अनेक मागण्या छोट्या छोट्या ती आहेत. पण प्राथमिक स्वरूप हे पुणतांब्याच्या बैठकीपासून हेच आहे की सर्व कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे आणि सर्व शेतकरी सर्व कर्जातून मुक्त झाला पाहिजे. त्याच्यामध्ये अल्प बहु जमीन किंवा आणखीन किती लाखाचं, 1 लाखाचं, 5 लाखाचं असं काही न करता सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायला पाहिजे. आता शेतकऱ्यांना त्याच्यात जे विभाजन करायचंय, मग आमदार शेतकरी आहेत, मग प्राध्यापक शेतकरी आहेत, मग कोणी पोलीस आहेत, नोकरी आहेत, ते तुम्हाला काय त्यांचं 7वं वेतन घेणारे आहेत, आणखी कोणाला द्यायचं नाही ते तुम्ही स्क्रुटिनी करत बसा. आमचं काही म्हणणं नाही त्याच्या बाबतीत. परंतु आज जे शेतकरी कर्जासाठी पैशासाठी आज आत्महत्या करतायत, मी आता नाशिक जिल्ह्यात पण दादा त्यांचं असं म्हणणं आहे की आपलं असं ठरलं होतं की शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेतल्याशिवाय चर्चा करायची नाही, त्याच्याबद्दल काय? नाही, याच्यामध्ये आता 100 कार्यकर्ते बसून चर्चा झालेली आहे. तिथं 3000 लोक होती, याच्या बाबतीत ही चर्चा झालेली आहे आणि तो मुद्दा काय आम्ही सोडलेला नाहीये. परंतु आधी मागे घ्या मगच चर्चेला बसा. हा जो काही न्याय मागण्याचा प्रकार आहे हा चुकीचा आहे माझं म्हणणं. आत्महत्येच्या कड्यावर उभा राहिलेल्या शेतकऱ्याला आज 2 पैसे त्याच्या हातात पडायसाठी काय करायला पाहिजे, याच्याऐवजी आमच्यावर आज 100 केसेस आहेत. आता अख्खी ऊसाची साखरेची गाडी चालली त्याची केस माझ्यावर आहे. कितीतरी केसेस सांगता येतील की जेणेकरून की आज काही आम्ही म्हटलं नाही की बाबा याच्यातल्या केसेस आमच्या मागे घ्या मग चर्चा करा. मुद्दा कसा आहे की चर्चेमध्ये केसेस मागे घेणं हे तर असतंच, आणि हा पहिला प्रायोरिटी दिली तर मग बाकीचे प्रश्न मागे पडणार आहेत. तर आज आमच्या दृष्टीने आत्महत्येच्या कड्यावर उभा असलेल्या शेतकऱ्याला 4 रुपये त्याच्या हातात मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पुन्हा सुरू झालं. ठीक आहे. मी बच्चू कडूंकडे आहे. बच्चू कडूजी, तुम्ही खूप केसेस झेललेले आहेत, तुम्ही वारंवार आंदोलनं करत असता. केसेस पडल्यानंतर सामान्य शेतकऱ्याला, सामान्य कार्यकर्त्याला काय त्रास होते याची तुम्हाला जाणीव आहे. तुम्हाला असं वाटतं का की ह्या केसेस अशाच चालू राहू द्यात आणि मग आपण चर्चा करूयात? त्या चर्चेमधला पहिला भाग जो असणार आहे तो केसेस मागे घेणं हा असेल की त्याच्या पुढे चर्चा जाईल? नाही, केसेसही मागं होईल. केसेस मागं व्हायला काही अडचण नाही आहे, लक्षात घ्या.
काही केसेस अशा आहे का त्या तशाच मागं होतं. 2-3 ठिकाणच्या केसेस फक्त अतिशय वाईट पद्धतीनं लावल्या गेल्या, जशा दरोडेखोरीच्या केसेस लावल्या गेल्या. त्या संदर्भात तर लगेच आपण पाहतोय का ते जर खाली मागं घेतलं नाही तर त्याच्यासाठी वेगळं आंदोलन आपण करू. पण प्रश्न महत्वाचा आहे का आपण ज्या मागणीसाठी आंदोलन केलं तो प्रश्न पहिले महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपण समोर रेटलो पाहिजे. आता ज्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले त्याला कसं सावरता येईल, त्याला कशी मदत करता येईल, ते मागं घेण्यासाठी अधिक काही करता येईल का, त्या सगळ्या चर्चा होणारच आहे. पहिले आपण लक्षात घ्या का आपण तुम्ही जे सांगितलं का नेतृत्व कोण आहे हा कोणाचाही भानगड नाही. आम्ही सगळे जे असन ते कार्यकर्ता म्हणून या कमिटीत काम करतोय. शेतकऱ्याच्या हाती हे नेतृत्व आहे. शेतकऱ्यानंच हे आंदोलन उभं केलं आणि शेतकरीच नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं समोर येणार आहे. म्हणून नेतृत्वाचा वगैरे काही भानगड नाही कुठेही. आता हे 1-2 मुद्दे कमी जास्त चालू असतं आणि अतिशय चांगल्या पद्धती 21 लोकांच्या कमिटीमध्ये थोडासा वाद होणार नाही असं तुम्हाला गृहीत धरताच येणार नाही आणि तो होणे अपेक्षित आहे. आणि मग त्याचा आता फक्त व्यवस्थित सरकार समोर जाणे. सरकारनं जर नाही मानलं तर 13 तारखेचे रेल रोको हे प्रचंड मोठ्या प्रमाणात कसं करता येईल ते पाहणं गरजेचं आहे. ते होईल ना. गुन्हे मागा अजून आंदोलन संपलंच नाही हो, अजूनही समोरच्या गुन्हे दाखल होणार आहे. आंदोलन जर 13 तारखेला झालं तर उद्या आंदोलन आम्ही पाहतो गुन्हे दाखल होणारच आहे. हे गुन्ह्याचं सत्र चालूच राहील. मग काय आपल्या मागण्या बाजूने ठेवायच्या का? ठीक आहे. अनिल घनवटजी तुम्ही ऐकताय. मग आता गुन्हे आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण सरकारकडे जायचंच नाही का असा सवाल विचारतात. नाही, पहिली गोष्ट म्हणजे एक वाक्यतेचा जर प्रश्न आपण हाती घेतला तर एक वाक्यता मुळात मागण्यांच्या बाबतीमध्ये नाहीये. बरं. अगदी संपाच्या पहिल्या दिवसापासून मी सांगतो की संप व्हायला पाहिजे, परंतु आपल्या मागण्या बदला. आम्हाला वीज फुकट द्या, आम्हाला बिनव्याजी कर्ज द्या, आम्हाला ठिबक फुकट द्या, ह्या अशा भीकवादी मागण्या असू नयेत. शेतकऱ्याची कर्ज फेडायची ऐपत झाली पाहिजे. शेतीमालाचे भाव पाडायचे प्रयत्न बंद झाले पाहिजेत. बाहेरून आयाती करायच्या या दिशेने शेतीमालाच्या भावाच्या धोरणाच्या दिशेने याच्यात एकही मागणी नाही. आमचं म्हणणं असं आहे की शेतीमालाचे भाव ठरवण्याच्या दृष्टीने आणि ते धोरण ठरवण्याच्या दृष्टीने चर्चा जायला पाहिजे होती. 5 तारखेला जी बैठक झाली त्यावेळेला मी यांना म्हटलं होतं आपल्या डॉक्टरांना, जे डॉक्टर अजित नवलेंना, की तुम्ही या मागण्या बदला. ते म्हणले आपण 8 तारखेला बदलू. 8 तारखेच्या बैठकीला आम्हाला बोलवलंच नाही. त्यांनी ते जे रेस्ट हाऊसवरती बैठक झाली त्याला बोलवलंच नाही. त्याच्यानंतर आता रघुनाथ दादा म्हणले की 3000 लोकांच्या देखत याच्यावरती चर्चा झाली. काही चर्चा झाली नाही. याच्यामध्ये फक्त भाषणं झाली. ज्यांनी कधी शेतकरी चळवळीत काहीच काम केलं ना अशी लोक स्टेजवरती आम्हाला भाषणं ऐकत होते आणि त्यांनी फक्त काय आंदोलन करायची एवढीच गोष्ट झाली. कसले ठराव नाही काही नाही याच्यामध्ये. तर आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये की काहीतरी धोरणात्मक काहीतरी चर्चा व्हायला पाहिजे. गुन्ह्यांचं जर बोलायचं म्हणलं तर माझ्यावरती दरोड्याची केस आहे आणि फक्त माझ्यावर दरोडा घालून नाही थांबले तर माझ्या मुलाला सुद्धा यांनी दरोड्याच्या केसमध्ये अडकवायचा प्रयत्न केला. तर हे सगळं थांबलं पाहिजे. ठीक आहे. मी घनवटजी येतो तुमच्याकडे, पण त्याचं उत्तर घेऊयात आपण राजू शेट्टींकडून. खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. राजू शेट्टीजी, आता हे गंभीर खरं तर आरोप केले घनवट साहेबांनी. घनवट साहेब म्हणतात की खरं तर धोरणांच्या बाजूने आपण चर्चा करायला पाहिजे होती. अशा ज्या मागण्या आहेत ज्या त्यांनी सांगितल्या की वीज बिल माफ करा, बिनव्याजी कर्ज द्या वगैरे, अशा मागण्यांसकट आपण सरकारकडे नाही जायला पाहिजे. ह्या खूप बारिशपणाच्या मागण्या आहेत आणि आपण ज्या पद्धतीने चाललोय ती पद्धत त्यांना मान्य नाहीये. राजू शेट्टीजी, फुकट विजेला माझा आक्षेप आहे. पहिली मागणी आहे ती स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. दुसरी मागणी आहे की शेतकऱ्याचा सरसकट 7/12 कोरा झाला पाहिजे आणि त्यानंतरच्या अन्य मागण्या आहेत. याच मागण्याशी आम्ही ठाम आहोत. याच्याशिवाय वेगळं काही नाही आहे आणि या मागण्या जोपर्यंत ठाम भूमिका घेऊन सरकार मान्य करत नाही तोपर्यंत मागं हटायचा प्रश्नच नाही. आणि बघा, एकदा ठरलंय सगळ्यांनी मिळून आंदोलन करायचं म्हणून, स्वतःच्या हिमतीवर आंदोलन करण्याची ताकद आमचीही आहे. पण एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची इच्छा आहे सगळ्यांनी मिळून चळवळ पुढे न्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवा, त्याचा आदर करून. खरं तर मला जुलै महिन्यामध्ये आंदोलन करायचं होतं मी तसं, परंतु या सगळ्यांच्या मताचा आदर करून तर ठीक आहे म्हटलं आपण सगळ्यांनी मिळून करूया आणि शेतकऱ्याला एकदा न्याय मिळवून देऊया. आता यातून बारीक सारीक काना मात्रा रस व दीर्घ असं काढत बसण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे. घनवटजी, राजू शेट्टी म्हणतात की काना मात्रा रस व दीर्घ अशा छोट्या छोट्या चुका काढू नका, जशा टीव्ही मध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतात तशा.
त्यांचा स्वामीनाथनचा जो आग्रह आहे तो त्याच्यातली जे एक शिफारस आहे की उत्पादन खर्च अधिक 50%, तर ही शिफारसच अव्यवहार्य आहे. तुरीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आता यावर्षी 10 लाख टन तूर तयार झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि उत्पादन खर्च 6,000 आहे. 6,000नेच जर खरेदी करायची म्हटली सगळी तूर, तर आपलं बजेट 60,000 कोटीचं आहे. 60,000 कोटी रुपये या खरेदीला लागणार आहेत. अधिक 30,000 कोटी 90,000 कोटी आणायचे कुठून? हे एका पिकाचं झालं. असे शेकडो पीक आहेत. कशाला तुम्ही हे देणार? आणि सरकारची खरेदी करता करता नाकीनऊ आलं सरकारला. हे आता तुमच्याकडे याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार, तुमच्याकडे बारदाना नाही, तुमच्याकडे गोडाऊन नाही, सुतोळी नाही, माणसं नाही, यंत्रणा नाही, आणि तुम्ही कसं खरेदी करणार आहे? ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. स्वामीनाथन मधल्या ज्या शिफारसी चांगल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ते घ्या, परंतु ही 50% अधिकची शिफारस तुम्ही बाजूला ठेवा. हे अशक्य आहे. मोदी सरकारने मतं मिळवायसाठी ही पुढचूक केलेली आहे. त्याचे परिणाम ते भोगतायत. परंतु केवळ पॉलिटिकल बेनिफिटसाठी हे मुद्दा लावून धरू नये. हा बाजूला ठेवा आणि धोरणात्मक बदल करावा, अशी मागणी पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे. राजू शेट्टीजी उत्तर द्या. तुम्ही अव्यवहार्य मागण्या करताय असं स्वामीनाथन आयोगाने केलेली शिफारसच त्यांनी खरं तर चुकीची असं म्हटलंय. ज्यांनी या देशामध्ये हरित क्रांती घडवून आणली त्यांनी अभ्यासांती ही मागणी आणि ही सूचना सरकारला केली आहे. शरद जोशींच्या शाळेमध्ये आम्ही शिकलेलो आहे की शेतीचं अर्थशास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर सलग 3 वर्षाचं उत्पन्न घ्यायचं, परंतु एका वर्षी दर पडल्यामुळं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसानी ठरलेलं आहे आणि उरलेल्या 2 वर्षातल्या उत्पन्नातून 3 वर्षाचा खर्च हिशेबात धरायचा असतो. तोच हिशेब स्वामीनाथन यांनी याच्यामध्ये धरलेला आहे. म्हणजे तो इथं कुठेतरी येतो 33%वर. आणि उत्पादन खर्च काढत असताना जे दिल्लीमध्ये बसलेलं कृषी मूल्य आयोग आहे ते आजही त्याच्यामध्ये इतका सावळा गोंधळ आहे की तो आजही खरा धरत नाही. तेव्हा अनिल घनवट म्हणतात ते यावेळी आज बाजारामध्ये असणाऱ्या तुरीच्या दरामुळे म्हणतात, पण हाच नियम आपण गेल्या वर्षीच्या तुरीच्या दरामध्ये जर का हिशेब केला असता तर स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे मिळणारा हमी भाव सुद्धा बाजार भावापेक्षा कमीच असता. ठीक आहे. आणि मुळामध्ये यावर्षी तुरीचे भाव कमी का आले तर 5 लाख टन डाळ परदेशातून आयात केली म्हणून आले. म्हणजे एक प्रकारे बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप केलं केंद्र सरकारनं. ठीक आहे. आणि तो अधिकार त्यांना कशामुळे मिळालाय की या सगळा शेतीमाल जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत सरकारला बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आणि त्यामुळे त्या अधिकाराचा गैरवापर करून सातत्यानं उपभोक्त्यांना खुश करण्यासाठी म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडतं, म्हणून अशा प्रकारचे प्रसंग उद्भवतात. एकदा जर का हे कायद्यानुसार एकदा फिक्स झालं, नियमानुसार बांधलं गेलं तर पुन्हा सरकार अशा पद्धतीनं बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पाडायचं धाडस करणार नाही. कारण तसं धाडस केलं तर त्याची भरपाई म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही मागणी जी आहे ती व्यवहार्य आहे, राज्यकर्त्यांना होईल. व्यवहार्य मागणी आहे असं वाटतं? निश्चितच व्यवहार्य आहे. ठीक आहे. बच्चू कडून काहीतरी बोलतो. बच्चू कडू 100% व्यवहार्य आहे. बच्चू कडूजी. नाही, लक्षात घ्या स्वामीनाथन आयोगामध्ये सुद्धा आयात निर्यातीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना अनिल भाऊने त्या खरेदी कसं करणार, बारदाना नाही, हे नाही. पंजाबचं सरकार गहू शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करतं आणि ते आज करत नाहीये, गेल्या 5-6 वर्षापासून खरेदी करताय. लक्षात घ्या. म्हणून सरकारची जास्त चिंता करायची गरज नाही. अहो, आपण पाहतो का या राज्याचं बजेट 2,16,000 कोटी आहे आणि 2,16,000 कोटीच्या बजेटमध्ये 1,65,000 कोटी आपण पाहतो तिकडे त्या कर्मचाऱ्याला जातो. 16 लाख कर्मचारी आले. अनिलजी, तुम्ही एवढी कायची चिंता करताय? सरकार खरेदी करेन ना. आणि आपण पाहतो या मागणीमध्ये आयात निर्यातीच्या बाबतीत आपण बोलतोय. म्हणून त्याच्यानं अशा प्रकारचं प्रत्येक तंतोतंत स्वामीनाथन आयोगाने जे 8 मुद्दे दिलेले महत्वाचे त्याच्यामध्ये आयात निर्यातीच्या बाबतीत सूचना केलेल्या आहेत. ठीक आहे.
म्हणजे आपण मागण्या स्वामीनाथन व्यवहारी सरसकट आहेत, मागणी पण करा असं त्याच्यामधून जी म्हणतोय. मतमतांतर झालेली आहेत त्यामुळे सरकारची चिंता करण्याची गरज नाही असं शेतकरी नेत्यांचं मत आहे. पण अनिल घनवट असतील किंवा गिरिधर पाटील असतील त्यांचं मत आहे की तुम्ही ज्या मागण्या करता त्या व्यवहार्य नाही आहेत. ब्रेक नंतर आपण या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत की अव्यवहार्य मागण्यांसकट शेतकऱ्यांचे नेते सरकार समोर चालले आहेत का. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी नेत्यांमध्ये एक वाक्यता का होत नाही हा आपल्या चर्चेचा विषय आहे. आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत, तसंच भाजपचे नेते पाशा पटेल पण आहेत. पाशा पटेलजी, मगाशी जसं अनिल घनवटांनी आरोप केला तसं तुम्हालाही वाटतं का की शेतकरी नेत्यांनी केलेल्या मागण्या आहेत त्या काही प्रमाणात अव्यवहार्य आहेत म्हणून? आणि आता खऱ्या अर्थानं ही सगळी नेते मंडळी जी एकत्र यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे विषय आत्ता काढू नये. आता ती वेळ टळलेली आहे, आता ती वेळ झालेली. त्याच्यामुळं शेतकरी ह्यांच्याकडे सगळ्याकडे फार आशेनं बघतोय. आता ह्यांनी आपल्यातले जे मतभेद आहेत, खरं तर हे सगळी एकाच शाळेमध्ये शिकलेली आहेत, परंतु आता एकाच शाळेमध्ये शिकून हे वेगवेगळे बोलू लागलेत ह्याच्याबद्दलच मला आश्चर्य वाटू लागले. मग सगळ्यात वेगळं कोण बोलतं असं वाटतं या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून मी सांगतो की आता मी असं नाव घेऊन आता कोण असं बोलू शकत नाही. सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. असं व्हायला असं नको आहे. का तर आता सध्याची जी परिस्थिती आहे मला जी दिसती, मी खरं तर आंदोलक आहे, मी आता पक्षाचा सदस्य सुद्धा आहे, मी पण काट्या खाल्लेल्या आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये मला जे दिसू लागलेलं आहे की पहिलं आम्ही आंदोलन करताना सरकार कसं वागत होतं आणि आता सरकार कसं वागलेलं आहे, या संधीचा फायदा या सगळ्या नेत्यांनी घेऊन एक एक पाऊल शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी उचलले पाहिजे असं मला आता वाटू लागलेलं आहे. म्हणून यांनी सगळ्यांनी एक वाक्यता करायची आणि एका मतानं सरकारकडे यायचं. सरकार ह्यांचं सगळ्याचं ऐकायला बसलेलं आहे आणि जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येईल त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सरकार माझ्या दृष्टीनं मी जे काही बघतो तर त्या दृष्टीनं असं खूप दिवसानंतरचं चित्र तयार होऊ लागलेलं आहे. तर मला सगळ्या नेत्यांना एक विनंती करायची आहे की सगळे प्रश्न काही एका दिवसात, आता कोणीतरी सांगितलं की सगळे प्रश्न काही एका दिवसामध्ये मिटणार नाही, एका सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे का? प्रश्न एवढे गंभीर आहेत, प्रश्न एवढे भयानक आहेत आणि एवढ्या दिवसाचे आहेत. त्याच्यामुळे आता एक 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 वाट काढत आपल्याला जावं लागणार आहे. शेतकऱ्याची परिस्थिती जर आपण बघितली तर आपण सगळ्या नेत्यांनी थोडा बहुत मागे पुढे व्हायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. कारण मला तुम्हाला एक छोटासा अजून एक प्रश्न विचारायचा. तुम्ही आता म्हणालात की काही लोक वेगळं बोलू लागलेत. आता या टीव्हीच्या स्क्रीनवरती तुमचे सगळे मित्र आहेत, तुमचे सगळे सहकारी आहेत, त्यातल्या सहकाऱ्यांना तुम्ही जर आता सांगितलं की तुम्ही वेगळं बोलताय आणि तुम्ही तसं बोलू नका, तुम्ही त्यांना समजावलं तर जरा जास्त बरं होईल ना. इथल्या इथं सगळा वाद मिटून जाईल. बोला. ते बघूत काय होतंय ते. परंतु मला असं वाटतं की सगळे हे समजूतदार आहेत आणि सगळे मिळून ह्या विषयावर एकमत दाखवतील असं मला वाटतं आणि एक एक पाऊल शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायला पुढे जातील अशी मला अपेक्षा आहे. अच्छा, ठीक आहे. मी बच्चूकडे तुमच्याकडे येतोय, पण पाशा पटेल अजून एक प्रश्न आहे. आता हे सगळे शेतकरी नेते उद्या उद्या 1 वाजता मंत्री गटाला भेटणार आहेत. आता तुम्ही पण शेतकरी नेते आहात, जरी तुम्ही पक्षाचे सदस्य असला तरी तुमचं ऐकतंय का सरकार? तुम्ही पण शेतकरी नेते आहात, म्हणजे यांचं सरकार ऐकेला हा विश्वास जो आहे तुम्हाला, तर तुमचं ऐकतंय का सरकार? तरी माझी भूमिका माझ्या आता हे बी माझे सहकारी आहेत आणि तेही माझे सहकारी आहेत. तर त्याच्यामुळे मी ह्यांच्याबरोबर 20 वर्ष 22 वर्ष काम केलोय आणि त्यांच्याबरोबर 16-17 वर्ष काम केलोय. त्याच्यामुळे आता माझी भूमिका कशी, हे बी सहकारी माझे आणि ते बी सहकारी माझे. या सहकार्याची भूमिका त्या सहकार्याला सांगणे, जसं ह्यांच्याबरोबर मी आता न बसता सुद्धा हे काय बोलू शकतात मला कळतंय, तसं आता त्यांना काय सांगायचं ही मला कळतंय. त्याच्यामुळे माझी भूमिका आता अशी आहे, एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझ्या या जुन्या सहकार्याची सगळी भूमिका या माझ्या आता जी समिती स्थापन झालेली झाली या समितीच्या सदस्यांच्या कानामध्ये सांगणं ही माझी भूमिका आहे आणि मी त्याच्यामध्ये धन्यता मानतो. ठीक आहे. बच्चू कडूजी, पाशा पटेल म्हणतात की तुम्ही काय बोलू शकता हे त्यांना माहिती आहे. नाही, मला वाटतंय पाशाजी जर 11 तारखेला सकारात्मक निर्णय झाला नाही तर पाशाजीनं रेल रोकोच्या आंदोलनात आलं पाहिजे. पहिली गोष्ट.
आपण पाहतोय का शेतकऱ्याची हालत एवढी बेकार आहे का त्याला बियाण्याला सुद्धा पैसे नाही आहे, त्याला कर्ज सुद्धा अजूनपर्यंत भेटलं नाही, तुरीचे पैसे भेटले नाही, पीक विम्याचे पैसे भेटले नाही, दुष्काळाचे पैसे भेटले नाही आणि सगळ्या विवंचनेत पाऊस सुरू झाला आणि पेरणीची सोय नाही, अशी अत्यंत भयानक स्थिती आहे. आणि मग पाशाजींचा खरा शेतकरी बाणा इथं खऱ्या अर्थानं उभा राहायला पाहिजे आणि त्या भाजप गिजप सगळं सोडून मी शेतकऱ्याचा नेता कार्यकर्ता म्हणून पाशाजींना आम्ही पाहतो 11 तारखेला जर सकारात्मक चर्चा झाली नाही तर मी खंबीरपणे शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहील, अशा प्रकारचं त्यांनी समोर येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आशेनं लोक पाहत आहे, आशेने लोक पाहतात असं म्हणतायत बच्चू कडू चांगल्या तुम्हाला. पद्धतीनं हे आंदोलन होऊ शकतं कारण शेतकरी अतिशय सांगतोय का अतिशय वाईट परिस्थितीत आहे, प्रचंड वाईट परिस्थिती आहे. आज एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलं, मी इकडे थांबलोय का तो शेती विकायला काढली पण शेती पण खपत नाहीये. म्हणजे बियाणं इकडे तर आम्ही पीक घ्यायला कोणी तयारच नाही, पण मुळासहित शेती विकायला काढली, शेती घ्यायला तयार नाही, अशी वाईट परिस्थिती आहे. पाशाजी उत्तर द्या. यासाठी एक उद्या मोठ्या अपेक्षा आहे. पाशाजी उत्तर द्या. ही चर्चा नेतृत्व कोण करत आहे, कोण पाशा पटेल उत्तर द्या. नाही बरोबर आहे. बच्चू कडू साहेबांना माझी एक विनंती आहे की सगळेच्या सगळे रस्त्यावर येऊन प्रश्न मिटत नसतात. मी ज्या ठिकाणी आहे माझी एक जबाबदारी आहे, माझी एक भूमिका आहे. तुमची भूमिका ठरलेली आहे, माझी भूमिका ठरलेली आहे. माझी भूमिका अशी आहे की मी तुमच्या सोबत जे काही शिकलोय, मी तुमच्या सोबत जे शिकलोय ते माझ्या सहकार्यांना सांगणे ही माझी जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी एक विनंती करतो की माझी भावना आणि तुमची भावना, सरकारची भावना, सगळ्याची भावना सारखी आहे की शेतकऱ्याचं भलं व्हावं आणि शेतकऱ्याचं भलं करण्यासाठी आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये राहायचं. आपल्या सगळ्याचं यम काय? आपल्या सगळ्याचं यम असं आहे की शेतकऱ्याचं भलं व्हावं आणि ती एकच भूमिका आहे म्हणतात पाशा पटेलजी. रघुनाथ दादा, सगळ्यांची भूमिका एक आहे, बोला तुम्ही. जबाबदारी दिलेल्या आहेत. पाशा पटेलजी, तुम्ही आम्हाला शेतकरी संघटना शिकवली. आता तुम्ही ज्या पक्षात आहे त्या पक्षाने पाकिस्तानचे, चीनचे, इजिप्तचा कांदा 48 रुपये किलोने खरेदी केला आणि इथं आणून आमच्या बोकांडीवर घातला. तुमच्या पक्षाच्या सरकारने आता मालवी आणि मोझांबिक कडनं 135 रुपये किलोनी तूर डाळ आयात केली आणि आमच्या इथं उरावर लादली. आज कायदा असा आहे की शेतकऱ्याचा माल घेतल्यानंतर 24 तासात त्याचे पैसे दिले पाहिजेत, पण तुमचं सरकारने तूर खरेदी करून आज 3-3 महिने झाले अजून तुरीचे पैसे दिलेले नाही आहेत. हे जर सरकार कायदा पाळत नसेल तर आज आम्हाला सोयाबीनचे पैसे मिळत नाहीत, आज आम्हाला हळदीचे पैसे मिळत नाहीत, आम्ही बेदाणा विकला तर त्याचे 3-3 महिने पैसे मिळत नाहीत. आता जगायचं कसं शेतकऱ्यांनी? हे तुमचं सरकार आल्यापासून सगळे कायदे शेतकऱ्याच्या बाजूचे जे आहेत थोडेफार एखाद दुसरा कायदा तो सुद्धा पाळला जात नाही. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या बाबतीमध्ये शेतकरी नेते म्हणून तुमच्या पक्षाच्या लोकांना शिकवा, जरा सांगा समजावून की बाबा हे असं जर 3-3 महिने आपले लोक आणि व्यापारी पैसे देत नसेल तर त्या मार्केट कमिटीवर कोण कारवाई करणार? कोणाच्या हातात DDR आहेत, कोणाच्या हातात यंत्रणा आहे? पाशा पटेलजी, नाही बरोबर आहे दादा. आता स्वातंत्र्यानंतर एवढी मोठी तूर खरेदीची ही पहिलीच वेळ आहे. खरं तर 1 महिन्यापूर्वीपर्यंतचे सगळे चेक दिलेले आहेत. महिन्यापूर्वीपर्यंत सगळं देणं. हॅलो, वटत नाहीत म्हणताय चेक. हॅलो, बोला. चेक वटत नाही, तेवढंच. चेक वटत नाहीत, सरकारचे चेक बाउन्स झालेत. नाही असं आहे की पणन मंत्री महोदयांसोबत, सुभाष देशमुखांसोबत मी या सगळ्या गोष्टीची चर्चा केली होती. ज्यावेळेस 40 लाख क्विंटल पर्यंतची जी तूर खरेदी होती तोपर्यंत सगळे चेक क्लिअर झालेले होते. नंतरचे जे आहेत त्याची आणखी कदाचित चुकारा राहिला असेल, मला त्या संदर्भामध्ये अलीकडच्या 15-20 दिवसातला मला माहिती नाही. सरकारमध्ये 2 लाख पटेल 15-20 दिवस 9 महिने लागले होते. तशी परिस्थिती आता नाही, परिस्थिती सुधारलेली आहे. सुधारले म्हणूनच एंड्रीन प्यायला लागलेत सगळे. आता दिवसाकाठी डझनभर मरतायत, दिवसाला डझनभर मरतायत. आता नाही पूर्ण तुमच्याबद्दल आदर आहे. तुमचा पक्षाचं सरकार आहे, दिल्लीमध्ये आहे आणि मुंबईमध्ये आहे. तुम्ही काहीतरी पैशाची सोय करा ना. बरं, आमच्या मालाचे पैसे मागतोय आम्ही, भीक मागत नाही तुम्हाला. माल खरेदी केला त्याचे तर पैसे द्या ना.
बोलू दे त्यांना. नाही नाही, मी काय म्हणतो की ज्या भागामध्ये कदाचित रघुनाथ पाटील साहेबाच्या भागामध्ये समजा चुकून पैसे राहिलेले असतील तर उद्या मी नक्कीच सकाळी मंत्री महोदयांना या संदर्भामध्ये विचारणा करायला होतो ठीक आहे. आणि मंत्री महोदयांना मी सांगू शकतो की बाबा कुठल्या भागामधले पैसे खरंच जर शिल्लक असतील तर ते वाटप होतील, त्याच्याबद्दल काही संशय असायचं काही कारण नाही. ठीक आहे, बच्चू कडू बोला. चॅनलवर बच्चू कडू. वेगवेगळ्या भागातले लोक विचार हो, बच्चू कडू बोला. नाही, काय झालंय त्यांच्या भागामध्ये नाही आहे, आमच्याकडे पण तुरीचे पैसे 3 महिने झाले भेटले नाही. अजून अर्धी तूर खरेदी केल्या गेली नाही, तूर तशीच पडून आहे. पाशाजी तूर खरेदी करायची वेळ का आली? तुम्ही जर तूर आयात केली नसती, निर्यातीवर बंदी केली आणली नसती, तुरीचे स्टॉक लिमिट तुम्ही तुरीवर जे स्टॉक लिमिट आणलं ते जर तुम्ही कारवाई केली नसती, तूर 120 रुपयाच्या किलो विकता येणार नाही. तुरीची डाळ हे सगळ्या कारवाई केल्या म्हणून तूर खरेदी करावं लागतं. नाहीतर तुरीचे भाव 13,000 रुपये क्विंटलवर गेले असते, 10,000 रुपये क्विंटलवर गेले असते. 3,000 रुपये क्विंटलनं तूर विकायला लागली पाशाजी पटेल. आणि इथंच थांबले नाही, एमपी मध्ये तुम्ही शेतकरी मारले, तुमच्या पक्षानं मारले. थोडं त्याचं वाटू द्या, हृदयाला थोडंसं तरी छिद्र पडू द्या, थोडा पाजर फुटू द्या. पाशा पटेलजी, तुम्ही डकेतीचे गुन्हे दाखल केले तुमच्या सरकारनं. सांगा मुख्यमंत्र्यांना का शेतकरी दरोडेखोर कधी झाला तर याचं उत्तर द्या पहिले तुम्ही. बोला पाशा पटेलजी. नाही, बच्चू कडू साहेब, तुरीवर स्टॉक लिमिट या सरकारने आणली नाही, मागच्या सगळ्या सरकारांनी तुरीची लिमिट आणलेली आहे. उलट आमच्या सरकारने आता तुरीवरची स्टॉक लिमिट, व्यापाऱ्यांनी जे स्टॉक करायचे ती लिमिट उठवायचं काम झालेलं आहे. ठीक आहे, ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुरीच्या संदर्भात आपण जे बोलला ती एक गोष्ट खरी आहे की परदेशातून तूर आणायला स्टॉक लिमिट आणलंय, तुम्ही तुरीवर आणलं, सोयाबीनच्या तेलावर पण आणलंय. खोटं बोलू नका, खोटं बोलू नका, पक्षासाठी खोटं बोलू नका. तुम्ही शेतकऱ्यासाठी सत्य बोला. तेलावर आणलं तर नाही, ऐकून घ्या. तेलावर आलं तर 15 दिवसाच्या आत स्टॉक लिमिट उठवून टाकली आपण तेलबियावरची. ज्या दिवशी तेलबियावरची स्टॉक लिमिट आली आणि मला ते ठीक आहे. पाशा पटेलांशी संपर्क तुटलेला आहे. अनिल घनवटजी, खरं तर परत एकदा मी मुद्द्यावरती येतो की आता त्या दरावरती आणि या सगळ्या गोष्टीवरती आपण गेलो होतो. अनिल घनवटजी, आता पाशा पटेलांनी पण सांगितलं की एक वाक्यात आता येते, सगळे नेते एकत्र होत आहेत, तर आपण एका सुरात बोलूयात. काय प्रॉब्लेम आहे? नाही, याच्यामध्ये आता बच्चू कडूजी मला आता म्हटले होते की तुम्ही चिंता करू नका, आणि आता तेच सांगतात की सरकारचे पैसे मिळत नाही, इकडे मिळत नाही, तूर खरेदी झालेले नाही. याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप ही समस्या आहे. सरकारने शेतीमालाच्या व्यापारामध्ये हस्तक्षेप थांबवावा. आम्ही आमचा रास्त भाव मिळवतो. आमच्या कल्याणासाठी सरकारने काहीही करू नये. शहरी लोकांची मतं मिळवण्यासाठी, त्यांना स्वस्तात स्वस्त अन्नधान्य पुरवण्यासाठी शेतकऱ्यांचं शोषण चालू आहे, हे थांबवा. त्याच्यासाठी अनेक उपाय त्यांनी केले पाहिजे. सिलिंगचं लिमिट उठवलं पाहिजे, आयात निर्यातीची धोरणं बदलली पाहिजेत, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे. या देशाने काही बोललं जात नाही. ठीक आहे, अजित नवलेंना विचारूया. अजित नवले, तुम्ही समन्वयक आहात. अनिल घनवटांनी जे मुद्दे मांडले ते तुम्ही काय इन्क्लूड करत नाही त्या तुमच्या ड्राफ्टमध्ये? 3 पानाचा जो ड्राफ्ट बनवला तुम्ही, ज्यात 35 मुद्दे आहेत. खरं तर अनिल घनवट जे मांडतायत, मला फार एक प्रकारे खेद होतोय की हा मित्र नक्की कोणाची बाजू घेतोय. हे जे काही आंदोलन उभं राहिलं याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या अगदी लहान मुलाला जरी विचारलं की बाबा तुझ्या बापाचं दुःख कशात आहे, तर तो सुद्धा सांगेल की त्याच्या शेतीमालाला त्याच्या घामाचं दाम मिळत नाहीये. सरकारच्या धोरणामुळे, आयात निर्यातीच्या धोरणामुळे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे त्याचं सगळं वाटलं झालंय. अनिलजी, ऐकलं तुमचं? ऐका जरा अनिलजी, मी तुमचं गेले 2-3 महिने ऐकतोय. आता जरा मला जाहीरपणाने तुम्हाला उत्तर देऊ द्या. हे यामुळे शेतकरी चळवळ बदनाम होते. आपण संयम ठेवतो, याचा अर्थ तुम्ही तुमचं रेटायचं आणि वाटेल तेव्हा 3 वेळा ही माणसं बाहेर पडलेली आहेत समन्वय समितीमधून. 3 वेळा, 50 वेळा यांना घरून जाऊन आम्ही घेऊन आलेलो आहे. आम्हाला एकजूट करण्याची इच्छा आहे, कारण जो मायबाप शेतकरी आत्महत्या करतोय त्याचा तळतळाट आम्ही डोळ्यानं पाहतोय. तुमचे युगो महत्वाचे नाही आहेत, तुमची धोरणं जी काय आहेत हे सगळे बाकी जे नेते आहेत त्यांना कळत नाहीत, अशातला भाग नाही. अनिलजी, मला हे आपल्याला सांगू द्या, ही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही ही मुख्य समस्या आहे. आणि त्यासाठी स्वामीनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50% नफा ही सर्वमान्य मागणी आहे. आणि ही अजित नवलेने केलेली नाही, रघुनाथ दादांनी केलेली नाहीये. स्वामीनाथन समितीनं ती सांगितली, पण लोकांमधून ती पुढे आली. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला संबंध महाराष्ट्रभर जी आज
प्रचंड सपोर्ट मिळतोय तो त्याच्यामध्ये आहे. मी आपल्याला सांगतो, आज जरा गोंधळ झाला बैठकीमध्ये, हे खरंय. का झाला याचं कारण सांगू. आम्ही 23 लोकांना बोलवलं होतं. 23 लोकांना. किती लोक आले माहिती आहे आज बैठकीत? 500 लोक आले. आमची सगळी यंत्रणा कोलॅप्स झाली. आम्ही कोणाला बाहेर काढू? बाबा तू बैठकीत येऊ नकोस, तू बोलू नकोस. कोणाला सांगायचं? सगळ्यांना मांडायचंय, सगळ्यांना त्याच्या बापाचं दुःख मांडायचंय. 23 लोकांची, मला बोलू द्या, 23 लोकांची बैठक बोलवली, ती 500 लोक आले आणि मग सगळे आतमध्ये घुसले. सगळ्यांना मांडायचंय, सगळ्यांना सहभागी व्हायचंय. 23 कमिट्या, आम्ही आता म्हटलो की 35 वगैरे संघटना. साहेब, माझ्याकडे 150 पेक्षा जास्त संघटनांचे अर्ज आलेत की आम्हाला त्या कमिटीत घ्या, आम्हाला येऊ द्या. अनिल घनवट का बाहेर राहत आहे? आणि अनिल घनवट बाहेर का राहत आहे? तेच मी सांगतो की इतक्या संघटनांना ही मागणी मान्य आहे. सगळ्या पोरं म्हणतायत, सगळी शेतकरी म्हणतायत उत्पादन खर्च 50% नफा ही आमची मागणी आहे, आमचा कर्ज माफ करा ही आमची मागणी आहे. आणि अनिल घनवट म्हणतात की आमची मागणी वेगळी आहे. मग आता त्याला नावेलाच आहे. 3 वेळा ह्या माणसाला आम्ही घेऊन आलोय. अनिल घनवटजी, प्रत्येक वेळा. मला माफ करा, मला तुम्हाला याच्याबद्दल बोलू द्या. अजित नवले असं म्हणतायत. लेट मी एक्सपोज हिम. या पॅनलवरती असलेल्या कुणीही सांगावं, या पॅनलवरती असलेल्या कुणीही सांगावं की उत्पादन खर्च अधिक 50% सरकार देऊ शकतं का? हे सरकारची भाषा बोलताय, हे सरकारची भाषा बोलताय. यांना फार काळजी पडली आहे सरकारची. सरकार भाव देऊ शकत नाही, पण सरकार टॅक्सच्या पैशातून वारंवार शेतकऱ्यांचे भाव पाडतंय. हे यांना चालतंय का? मला शंका व्यक्त करायची आहे. सरकारी हस्तक्षेप थांबवा. शंका व्यक्त करू द्या की तुम्ही सरकारची भाषा बोलू लागलेला आहात. तुम्ही सरकारची भाषा बोलू लागलात. आम्हाला शेतकऱ्यांची भाषा बोलायची आहे. तो प्रश्न सरकार आहे ना, तो सोडवेल. अनिल घनवट बोलू द्या. अनिल घनवटजी बोला. अहो, ही मागणी आकर्षक आहे. ज्यांना ही मागणी मान्य नाहीये त्यांनी आंदोलनात नाही आलं तरी चालेल, असं आम्हाला नम्रपणे म्हणावं लागेल. अजितराव, मला बोलू द्या. पहिले तुम्ही खोटं बोलले की मी 3 वेळा बाहेर पडलो. मी तुम्हाला प्रूफ देईल. हे खोटं आहे. यांनी प्रेस नोट घेऊ पहिल्यांदा आंदोलन झालं, हे म्हटले मागण्या मान्य नाही, बाहेर पडले. मी परत गेलो, कन्व्हिन्स केलं. नंतर परत त्या भाजपवाल्यांनी संप फोडला. त्यावेळी दुसऱ्या दिवशी यांनी पेपरला बातमी दिली की आम्हाला मागण्या मान्य नाही, आम्ही बाहेर. नंतर परत 8 तारखेला मी म्हटलं अरे बाबा ये, आपल्याला एकत्र यायचे. मग 8 तारखेला हे आले, स्टेजवरून भाषणं केली, ठोकली की या सगळ्या मागण्या मान्य आहेत. खाली उतरले, मला म्हटले मागण्या नाही. अरे कॉन्संट करा ना, एकदा ठरवा ना, जायचंय नाही जायचंय. अनिल घनवटजी बोला. मला आता त्यांना थांबव, मला बोलू द्या. मला बोलू द्या. डॉक्टर साहेब प्लीज थांबा जरा, मला बोलू द्या. मी याच्यातनं बाहेर पहिल्यांदा पडलेलो आहे. 5 तारखेला ज्या वेळेला मी आलो होतो, यांचे पेपर कटिंग माझ्याकडे आहेत. 5 तारखेला मी मान्य नाही ना स्वामीनाथन आयोग. मग ठीक आहे ना, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. संपूर्ण कर्जमुक्ती ही या आंदोलनाची मागणी आहे. आणि ती अजित नवलेंनी ठरवलेली नाही, ती राजू शेट्टीने ठरवलेली नाही, ती महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांनी ठरवलेली मागणी आहे. ठीक आहे, त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत. त्यांना अजित नवले त्यांना बोलू द्या. अनिल घनवटजी बोला. मला संपूर्ण अजितराव मला बोलू द्या. बोला. संपूर्ण कर्जमुक्तीबद्दल वादच नाही. सरकारने शेतकऱ्यांना लुटलेला आहे आणि संपूर्ण कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, तो मिळालाच पाहिजे. वाद आहे स्वामीनाथनचे एक शिफारस की त्यांनी उत्पादन खर्च अधिक 50% हे देता येत नाही. हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असलेल्या तुरीचे दर यांना खरेदी करता आले नाही. हे 50% अधिक देणार कसं? अहो, याला अर्थशास्त्र आहे. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही सरकारी हस्तक्षेप थांबवा, आयात निर्यातीवरची बंधनं काढा, आम्हाला आमचा शेतीमालाला भाव मिळू द्या. सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कळतंय, ज्यांनी आयुष्यभर शेतीमालाचे भाव पाडायचा कार्यक्रम केला. दुधाचे भाव वाढले की हे रस्त्यावरती, ठीक आहे, कांद्याचे भाव वाढले की हे रस्त्यावरती, आणि हे आता शेतीमालाला भाव मागायला निघाले का? अनिल घनवटजी तुम्ही तुमची भूमिका दर काय होते हे विचार करा जरा अजितराव. अनिल घनवटजी मग आता तुमची भूमिका काय राहणार आहे? तुम्ही आंदोलनासोबत आहात का नाही आहात? कारण तुम्ही पण एका शेतकरी संघटनेमध्ये काम करता, तुम्ही पदाधिकारी आहात, तुमचे कार्यकर्ते कुठे असणार आहेत? याच मागण्या जर असतील, हे आम्हाला वीज फुकट द्या, आम्हाला बिनव्याजी कर्ज द्या, आम्हाला ठिबक सिंचन फुकट द्या, अशा फुकटच्या मागण्या असतील तर आम्ही याच्याबरोबर नाही. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आम्ही आयुष्यभर लढलो आणि मरेपर्यंत लढत राहणार आहे. ती सरकारकडून मिळण्यासाठी आमची लढाई चालू राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मला बोलू द्या, शेतीमालाचे भाव मिळवण्यासाठी सरकारी हस्तक्षेप बंद झाला पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे आम्ही तुम्हाला सांगतो. मग स्वामीनाथन आयोगाची जी मागणी आहे, स्वामीनाथन आयोग लागू करा, त्या मागणीसोबत तुम्ही नाही आहात का? तुम्ही आहात का नाही आहात त्या मागणीसोबत? नाही, अजिबात नाहीये. मग तुम्ही आंदोलनात आहात की नाही आहात? स्पष्टपणे सांगा. अजिबात आंदोलनात आहे.
मी आंदोलन आहे, आमचं आंदोलन चालू आहे, आंदोलन आहे. फक्त या मागण्या, आमच्या मागण्या वेगळ्या आहेत आणि त्या मागण्या घेऊन आम्ही चालणार आहोत. नाही. मग अनिल घनवटजी आता असं आहे की ही अख्खी हे ठीक आहे. आता मी तुम्हाला रघुनाथ दादा मी तुमच्याकडे येतो. अजितजी मला 2 सेकंद द्या. अनिलजी मुद्दा असा आहे की हे सगळे शेतकरी नेते एकत्र येतात. महाराष्ट्राचा सगळा शेतकरी एकवटतोय. तुम्ही त्यांच्यासोबत आहात की नाही आहात, आणि जर नसाल तर तुम्ही तुमची मागणी आता पूर्ण करण्यासाठी तुमच्या वेगळ्या मागण्या आहेत, त्याच्यासाठी काही वेगळं आंदोलन करणार आहात का? म्हणजे 2 आंदोलनं महाराष्ट्राला बघावी लागणार आहेत का शेतकऱ्यांची? हो, आमचं आंदोलन अनेक वर्षापासून चालू आहे आणि याच मागण्या अगदी पाशा पाटील होते, रघुनाथ दादा होते, हे असताना सुद्धा आम्ही याच मागण्या रेटलेल्या आहेत. ते नाही म्हणू शकत नाही. याच्यामध्ये आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, व्यापाराचं स्वातंत्र्य पाहिजे, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे. ठीक आहे. मदत करावी, या मागण्यासाठी आमचे आंदोलन चालू राहणार आहे. मी तुम्हाला संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आमचा लढा चालू राहणार आहे. मी तुम्हाला अनिल घनवटजी पुन्हा एकदम शार्प प्रश्न विचारतोय. मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही या आंदोलनासोबत आहात की नाही आहात? उद्या जे मंत्रिगटाला भेटायला जाणारे जे नेते त्यांच्यासोबत आहात की नाही आहात? आणि दुसरा उद्याच्या चर्चेमध्ये आम्ही नाही आहोत. उद्याच्या चर्चेला आम्ही नाही. बरं, दुसरा प्रश्न असा की तुम्ही या आंदोलनासोबत आहात का, की तुम्ही तुमचं वेगळं आंदोलन उभं करणार आहे? महाराष्ट्राला 2 आंदोलन बघावी लागणार आहेत का? हो, आम्ही आमचं वेगळं आंदोलन उभं करणार आहोत. म्हणजे शेतकरी नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही असं म्हणायचं महाराष्ट्रानं? नाही, जरा मला बोलू दे अनिल जरा मी बोलतो 2 मिनिटं आणि मग असं दादा असं का होतंय की तुम्ही सगळे म्हणजे शरद जोशींच्या मुशीत वाढलेले आहात, त्यांनी तुम्हाला घडवलेलं आहे. आता प्रत्येक जण एका शाळेतून आलेला प्रत्येक विद्यार्थी असं वेगळं का बोलू लागलाय? नाही, याच्यामध्ये आज जे काही कारण दिसतंय ते काही फार वेगळं नाही आहे. की एकूण असं आहे अनिल, एक लक्षात घ्या की जे सरकार आज 45-48 रुपये किलोनी कांदे आयात करतं पाकिस्तानचे आणि चीनचं, जे सरकार मोझांबिककडनं आणि मालवीकडनं 135 रुपये किलोनी तूर डाळ आयात करतं आणि इथल्या शेतीमालाचे भाव पाडतं, त्याच्यामध्ये या सरकारला जर शेतीला बंदिस्त अर्थव्यवस्था ठेवायची असेल तर आमची भूमिका ही आहे की जर तुम्ही आज शेतीला बंदिस्त ठेवता तर मग उत्पादन खर्च अधिक 50% नफा दिला पाहिजे, याच्याशिवाय गत्यंतर नाही. आज जर का धानाचा भाव भाजपाच्या राज्य सरकारने केंद्राला 3,000 रुपये कळवला उत्पादन खर्च, तर स्वामीनाथन समितीप्रमाणे त्याच्यात 1,500 रुपये घालून 4500 रुपये त्यांनी डिक्लेअर करायला पाहिजे आणि त्याच्या खाली भाव आले तर खरेदी केंद्र स्वतःच सुरू करायला पाहिजे. काय चूक आहे याच्यामध्ये सांगा? अनिलजी, शेवटचा तुम्ही थोडा शांत व्हा की आपण खुल्या व्यवस्थेचे समर्थक आहोत, आम्ही नाही असं नाही आहे, परंतु आपलं राज्य आलेलं नाही अजून, हे गृहीत धरा तुम्ही. थोडा विचार करा याच्यावरती. आज आपण राज्याच्या जवळ सुद्धा गेलेलो नाही, आपले 1-2 आमदार होते ते सुद्धा आज नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आक्रस्ताळी भूमिका घेऊन जे चाललेलं आहे ते तोडण्यामध्ये काही शानपण नाही. तर तुम्ही माझे नम्रतेने एक मोठा भाऊ सांगतो म्हणून विचार करा आणि आमच्या सोबत सगळेजण राहा. काय होतं ते काय निष्पन्न होतं बघू आपण. ठीक आहे. गिरीधर पाटील राहणार आहात का? दादांचं आव्हान आहे की तुम्ही सगळे सोबत राहणार आहात का दादा? गिरीधर पाटीलजी. पूर्ण तांब्याचं आंदोलन माझ्यापासूनच सुरुवात झालेलं होतं आणि ते त्याच्याबरोबर मी कायम राहणार आहे. परंतु आता ज्या मागण्यांबरोबर आपण जातो आहोत सरकारकडे, त्याच्याबद्दलचं वास्तव सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. स्वामीनाथन आयोगाची मागणी आपण सरकारकडे उद्या घेऊन जाणार आहोत. ती पहिल्या क्षणी डिबार होईल, कारण राज्य सरकार मिळेल या मागणीचा आणि आमचा काही संबंध नाही, तुम्ही केंद्राकडे जा. दुधाच्या दरवाढीचा जो प्रश्न आहे तो दूध संघांच्या याच्यावरती सरकारची बाजू तुम्ही का मांडायला लागलेल्या आहे? सरकारला बोलू दे ना, काय बोलायचं. वास्तव ऐका असं नका करू तुम्ही की सरकार काय म्हणणार आहे तुम्ही कशाला सांगता? ऐका तुम्ही ऐका नाही तुम्ही, पण सरकार ऐका तुम्ही नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्या मागण्या घेऊन जाताय ना त्याच्याबद्दल सरकारने ऑलरेडी 90% मागण्या आम्ही दिल्या, असं चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट आहे आणि 10% मागण्या ज्या असतील त्यांच्याबद्दलच आम्ही बोलणार आहोत, असं सरकारचं जाहीर स्टेटमेंट आहे.
आणि उद्या बोलू ते द्या जर ना तुम्ही उद्या बोलू द्या ना ऐकून त्यांना ऐकून जाणार तसं असाल तर मग नाही, तुमचे काय- उद्या नाही, त्यांना नाही, तसं बोलले म्हणू द्या त्या. ना. डॉक्टर ते- साहेब, उद्या ते त्यांना आज तसं म्हणू जाहीररित्या द्या. बोलले, जाहीररित्या बोलले. ठीक आहे, ठीक आहे. माझं बोलले म्हणणं ते- उद्या ते- तसं म्हणू द्या त्यांना ते आज अजित जाहीररित्या नवलेजी बोललेले आहेत की आम्ही आता 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 ते खरं तर ते वेळेची आज मर्यादा आहे. जाहीररित्या वेळेच्या बोललेले आहेत. मर्यादेमुळे उद्या काय गिरीधर पाटीलजी बोलणार मला आहेत ते? गिरीधर पाटीलजी मला तुम्हाला एवढं जर आपल्याकडे हा मला वेळेच्या मर्यादेमुळे थांबवतो. अजित नवलेजी, आता तर स्पष्ट झालेलं आहे की गिरीधर पाटील, अनिल घनवट हे तुमच्यासोबत नाही आहेत. अनिल घनवट जोशी सरांची संघटना पुढे चालवत आहेत, तेही तुमच्यासोबत नाही आहेत. आता पुढची दिशा काय? म्हणजे आता मतमतांतरासकट शेतकऱ्यांचं हित कसं सांगणार? आता दुसरं आंदोलन जर उद्या उभं राहिलं तर शेतकऱ्यांशी चर्चा कोणी करायची? म्हणजे त्या तुम्ही खरे शेतकरी असं म्हणायचं, तुम्ही शेतकऱ्यांचे खरे नेते असं म्हणायचं का अनिल घनवटजी, गिरीधर पाटीलजी हे खरे शेतकऱ्यांचे नेते? म्हणजे उद्या सरकारसमोर जर हा पेच निर्माण झाला तर करायचं काय? हे बघा, आमच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्या वैचारिक भूमिका वेगवेगळ्या आहेत. या प्रश्नाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तरी सुद्धा ज्या किमान मागण्या जनतेमधून पुढे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या 2 मागण्या प्रमुख आहे की शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा मिळाला पाहिजे, आणि दुसरी मागणी जी आहे ती शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं नाही, पाहिजे. पण आता प्रश्न असाच आहे, उद्या जर दुसरं आंदोलन उभं राहिलं तर मी चर्चा सांगतो कोणाशी आपल्याला. करायला पाहिजे? मी आपल्याला सांगतो की ह्या 2 मागण्या सोडून महाराष्ट्रामध्ये तिसरी कोणत्याही मागणीच्या भोवती लोक एकत्र येऊ शकणार नाही. ठीक आहे, मला 30 सेकंद द्या फक्त. मला 30 सेकंद. अनिल घनवटजी, आता असं आहे की कुठली संघटना खरी म्हणायची? आता तुम्ही जे वेगळे मागणी घेऊन जाणार सरकारनं, तुमच्याशी चर्चा करावी का ही जी समिती चालली यांच्याशी चर्चा करावी? नेमकं काय करावं? कारण एक वाक्य काय होत नाही. आणि आम्ही अनेक वर्षापासून या खुल्या व्यवस्थेचं धोरण घेऊन आम्ही लढत आहोत. ठीक आहे, ठीक आहे. आणि सरकारने आम्हाला बोलवलं तर आम्ही सांगू, आहे. नाहीतर आमची लढाई चालूच आहे. अनिल घनवटजी, लढाई कशी? कोणाशी तरी लढावं लागेल ना, सरकारशीच लढावं लागणार आहे. मग कोणाशी चर्चा करायची? यांच्याशी करायची की तुमच्याशी करायची? आणि याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की काँग्रेसवाल्यांनी लुटलं, परंतु बीजेपी वाले खूप कठोरपणे लुटतायत. कुठरपणे यांनी कायदे करून शेतकऱ्याला लुटायचं, अगदी गोवंश हत्याबंदी सारखे कायदे करून आम्हाला मारायचा कार्यक्रम चाललाय. पण मग एकत्र येऊन याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघू शकतो असं तुम्हाला वाटत नाही अजून? पण नाही, एकत्र यायला आमची तयारी आहे ना. अहो, इतके दिवस आम्हाला यांनी कुठं बोलू दिलं नाही, आम्हाला मिटिंगला बोलवलं नाही. मागण्या जर बदलल्या, सहन करून मागण्या जर बदलल्या आणि नव्या मागण्या घेऊन जर यांनी जर आपण त्याच्याकडे जायचं मग करायचं काय? तर सरकारकडे जुन्या मागण्या घेऊन सरकारकडे जाण्यामध्ये काही अर्थ नाहीये. ठीक आहे, जुन्या मागण्या घेऊन सरकारकडे जाण्यात काय अर्थ नाही. मागण्या बदलणार आहात, त्यांच्या मागण्या इन्क्लूड करणार आहात. हे बघा, स्वामीनाथन समिती आणि शेतीमालाला भाव लेखी दिले डॉक्टर साहेबांना आम्ही. ही मुख्य मागणी आहे. शेतीमालाच्या भावाबद्दल तर नाही, त्यांनी जे म्हटले त्या मागण्या घेणार आहात का तुम्ही? इन्क्लूड करणार तुम्ही कर्जमुक्ती. माझा स्पेसिफिक प्रश्न अजितजी, मी आता वेळ संपलेली आहे, लिटरली वेळ संपलेली आहे. त्यांच्या मागण्या मान्य करणार आहात का तुम्ही? त्यांना पण सोबत घेणार आहात का त्यांच्या मागण्यांशिवाय तुम्ही तुमचा मार्ग चोखून जाणार? बघा, त्यांनी 35 पॉईंट आम्ही या मागण्यांमध्ये घेतलेले आहेत. माझी खात्री आहे की त्या सगळे जे मांडतायत ते ऑलरेडी याच्यामध्ये आहे. ते म्हणतात की स्वामीनाथन आयोगाची त्यांनी हा मागणी पेपर अव्यवहार्य पाहिलेला म्हणतात नाहीये. ते. त्यांनी हा पेपर पाहिलेला नाही. तुम्ही त्यांना पाठवणार आहात हा पेपर? अजून तुम्ही आवाहन करता की तू पेपर पाठवतो, तुम्ही या म्हणून उद्या? बघा, त्यांच्या सगळ्या मागण्या इन्क्लूड आहेत. आमची परत एकदा त्यांना विनंती आहे की त्यांनी यावं. पण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर हमी भाव या 2 मागण्यांबरोबर कुणाही बरोबर तडजोड होणार नाही. बरं, तुम्ही आवाहन करता का त्यांना सोबत या? तुम्ही त्यांना आवाहन करताय का सोबत या? पुन्हा सांगतोय, अनिलजी माझे खूप चांगले मित्र आहेत. जरी आमची आता जरा थोडी तडकातडकी झाली असली तरी अनिलजी माझे मित्र आहेत आणि ते राहणार आहेत. गिरीधरजी हे माझे आदरणीय नेते राहणार आहेत. म्हणजे आता काहीतरी गिरीधरजी बोला. डॉक्टर, तुम्ही जर मागण्यांवरती एवढे ठाम असाल आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही याच्यातून हटणार नाही तर मग बोलायला कशाला जात आहे? उद्या तुम्ही डिक्लेअर करा की सरकारकडे आमच्या या मागण्या आहेत, सरकारने आम्हाला द्याव्या. ठीक आहे. म्हणजे आता ही चर्चा अशी मी थांबवतो वेळेच्या मर्यादेमुळे. मी तुम्हाला सर्व मान्यवरांना थांबवतो. सगळे शरद जोशींचे शिष्य एका स्क्रीनवरती आहेत, महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. गिरीधर पाटीलजी, मला वेळेच्या मर्यादेमुळे तुम्हाला थांबवावं लागतं. गिरीधर पाटीलजी, वेळेची मर्यादा आहे. खरं तर या आंदोलनामुळे पहिल्यांदा सगळे म्हणजे शेतकरी संघटनेचे सगळे वेगवेगळ्या संघटनांचे नेते एकत्र आलेत आणि हे बघून महाराष्ट्राला खरंच बरं वाटलं होतं. पण आत्ताचा जो काही एकूण भूमिका बघितल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा एक वाक्यता दिसत नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा शेतकरी महाराष्ट्रातला हीच प्रतीक्षा आणि हीच अपेक्षा ठेवत असेल की हे सगळे नेते एकत्र यावेत, एका सुरात बोलावेत, म्हणजे मागण्यांचा जो बुलंद आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचेल. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.